पाताळगंगा नदीत रासायनिक सांडपाणी सोडून जलप्रदूषण होत असल्याचा गंभीर मुद्दा सातत्याने मांडणाऱ्या स्थानिक पत्रकारांच्या जनहित लढ्याला मोठे यश मिळाले आहे। ज्येष्ठ पत्रकार राकेश कराडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे केलेल्या लेखी तक्रारीची अधिकृत दखल घेत 10 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई सुरू असल्याचे लेखी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे। स्थानिक जनता आणि पत्रकारांच्या आवाजानंतर प्रदूषण मंडळाने मोठी कारवाई केली। यामध्ये 3 उद्योगांना नोटिसा बजावण्यात आल्या असून पुढील कठोर कायदेशीर कारवाईचे संकेत मिळत आहेत। खालापूर तालुक्यातील रसानी पाताळगंगा हा औद्योगिक खंडाने नटलेला भाग आहे। या परिसरात जर आपण पाहिलं तर नदीच्या काठावरती अनेक कारखाने आहेत। यातले बरेचसे कारखाने काही रसायनयुक्त पाणी आणि सांडपाणी पाताळगंगा नदीपात्रात सोडतात। अनेक वर्षापासून अशी ओरड आहे की पाताळगंगा ही प्रदूषित झाली आहे, पण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यावर कोणतीही दखल घेत नसल्याची रसायनीकरांची ओरड होती। गेल्या 20 दिवस मी याचा पाठपुरावा करत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला विविध प्रश्न विचारून कारवाई का केली नाही, कारवाई का केली झाली नाहीये याबाबत त्यांचा पाठपुरावा केला। शेवटी 10 जुलै रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मला पत्र दिलं असून आम्ही पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील रिलायन्स इंडस्ट्रीज असेल, बॉम्बार्डिंग कंपनी असेल, सिंथेसिस कंपनी असेल या कंपन्यांवर कारवाई करणार असल्याचे संकेत दिले असून आम्ही कारवाई सुरू करणार असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितलेले आहे। पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या विरोधात अंतिम न्याय मिळेपर्यंत महाराष्ट्राच्या पत्रकार संघाचा कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने लढा सुरूच राहणार आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।